पुंडरीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। विक्षेप आपल्याला आता आहार कसा असावा या संबंधी झालेला अगोदरच्या याच्यातला भाग आणि शम आणि दम याची गरज आहे म्हणून त्या संबंधी आता बोलणार आहेत। हा एकच विषय आहे, पण आपण आपल्या सोयीनं जसं आपल्याला वेळ मिळतो तेवढंच घेत असल्यामुळे ह्याचे भाग पडतात। असे काही या विक्षेपमध्ये प्रकरणं नाहीत की हे पहिलं संपलं दुसरं, असं काही नाही। सलग विषय मांडलेला आहे। आपल्याला जसं सोयीचं वाटेल तसं आपण त्याचे भाग पाडले किंवा तो दिवस पूर्ण तेवढी जो वेळ आपल्याला दिलेला आहे तेवढ्या वेळात आपल्याला जेवढं बसतं तेवढं बसतो, परत आपण पुढचा भाग घेत असतो। दम म्हणजे इंद्रिय निग्रह करणे असे आहे। यापैकी पहिले स्थान ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या रचनेतून आपल्याला दिलेले आहे। रचनेला ज्याने आवरले नाही त्याचा इंद्रिय निग्रह कसा होणार। वरी वरी पालवी खुडीजे मुळा तरी उदक घालीजे कैसेनी नाश उपजय तया वृक्षा। इतर इंद्रिय निग्रहाचा आम्ही प्रयत्न करीत राहावा आणि रचनेला मोकाट सोडली तर इंद्रिये कमजोर होणार कशी। सर्व इंद्रियांचे पोषण ज्या रचनेद्वारे होते त्या रचनेला पहिल्याने ताब्यात घेतले पाहिजे। आता वरची जी ओवी, त्या ओवीमध्ये काय दिलं की एखाद्या ठिकाणी कुठलं तरी झाड झुडूप उगवलेलं असेल आणि वरचे त्याची पानं किंवा बारके बारके फाटे काढले तर आणि मुळाला तर पाणी द्यायला लागला, मग ते आणखीन पोपावेल, कारण त्याचं मूळ तर पाण्यात आहेच। मुळाला जमिनीची माती आहे आणि पाणी आहे। तसं ज्याचं मूळ आहे इंद्रियाचं, ते मूळ जर आपण तसंच ठेवलं आणि बाकीचं काढू लागलो, कमी करू लागलो, कसं शक्य होईल। मग त्यातलं सगळ्यात इंद्रियात मूळ असणारे इंद्रिय रसना आहे। रसना काय करते तर सगळ्या इंद्रियाला पोषण करते। सर्कसमध्ये ज्या क्रूर श्वापदाकडून कामे करवून घ्यावयाची त्याला काबूत ठेवण्यासाठी त्यांना भरपूर अन्न देऊन गलेलठ्ठ बनवले तर ते मस्त होतील व हंटरच्या फटकाऱ्यांना न जुमानता खुशाल कोणीकडे तरी फिरतील व शिकवलेले काम करणार नाहीत। म्हणून त्यांना अन्न द्यावयाचे, पण प्राणरक्षणा इतकेच द्यावयाचे। तेही अन्न न द्यावे तर श्वापद मरून जाईल, खेळ कशाचा दाखवावा। जादा द्यावे तर श्वापदाच्या हातून रिंग मास्टरला मृत्यूचा धोका उपजेल। यासाठी जे काही अन्न त्याला द्यायचे आहे ते गलेलठ्ठ व मस्त बनवूनही द्यावयाचे नाही असेच। मग कमकुवत राहून कामे केली जातील इतक्याच मोजमापात अन्न द्यावयाचे। त्याप्रमाणे साधकाला अन्न सेवन केले पाहिजे। निद्रा आलस्य उत्पन्न होणार नाही व क्षुधेचीही पीडा होणार नाही। आता हे उदाहरण दिलं सर्कशीतल्या ह्याचं की त्याला गलेलठ्ठ आणि मस्तही होऊ द्यायचं नाही आणि मरूही द्यायचं नाही। त्याचप्रमाणे साधकांनी
अन्न कसं सेवन करावं की त्याची जी साधना आहे ती साधना करण्याकरता त्याला निद्रा आळस हे निर्माण होऊ नये. खूप जेवण झालं तर त्याला झोप येईल, थोडंसं त्या मानाने आणखीन थोडं जरी कमी झाले तरी आळस येईल. मग याच्याकरता जितकं काही आपल्याला अन्न लागतं त्यापेक्षा साधकानं सावधगिरीने अन्न घेतलं तर ह्या दोन्ही गोष्टी होणार नाहीत. आहार तरी सेविजे युक्तीचे निमापे मविजे. आता जे काही सांगितलं आहे ते आहार तर घ्यायचा पण युक्तीनं, म्हणजे आपल्याला प्राणरक्षण झाले पाहिजेत आणि आपली साधना झाली पाहिजे. प्राणरक्षणा इतकाच आहार घ्यावयाचा. इतके ठरले तरी राजसी व तामसी आहाराचे परिणाम तपासलेले आहेत. यासाठी भगवद्गीते 16वा अध्याय मुद्दाम दैवी संपत्ती सांगण्याकरता योजलेला आहे. त्या दैवी संपत्तीत आहाराला अग्रस्थान दिलेले दिसून येईल. आहारामध्ये सात्विक आहार हा परमार्थाला म्हणजे विक्षेप निवृत्तीला जरूर आहे. सात्विक आहार हा तपशिलासह सांगावयाचा झाला तर योग्य अर्थानं तो तपासला पाहिजे. आता आत्तापर्यंत आपल्याला काय केलं, आहार व्यवस्थित आणि जितका गरजेचा आहे तेवढा घ्यावा हे तर सांगितलंच, पण त्याला प्रमाण म्हणून 16व्या अध्यायात दैवी संपत्तीच्या वेळेला आहार सांगितलेले आहेत, तेही आपल्या पुढं प्रमाण दिलेलं आहे. आणि त्यातली त्यात सात्विक आहार महत्त्वाचा आहे. सात्विक आहार जर घेतला तर विक्षेप निवृत्ती त्यामुळं करता येते किंवा होते. मग सात्विक आहार म्हणजे काय? दूध, तूप, भात, गव्हाची चपाती, वरण वगैरे या आहारातून सांगता येतील. पण त्याबरोबर गरीब श्रीमंत सर्व थरातील साधकाला जमेल असे त्याचे स्वरूप पाहिले पाहिजे. भरपूर दूध, तूप, गहू वगैरे श्रीमंताला परवडेल, पण गरीबाला सणालाही मिळणे मारामार पडेल. यासाठी त्याचा विचार करताना या गोष्टीकडे म्हणजेच या गोष्टी लक्ष देऊन याची व्याख्या केली पाहिजे. आपण जे अन्न दररोज खातो त्यापैकी कोणत्या अन्नाने धातू कुपित होतात हे पाहावे व ते अन्न आहारातून वर्ज्य ठेवावे. जे अन्न खाल्ले असता 3 तासाच्या पुढे पोट हलके होऊन उल्हास निर्माण होईल ते अन्न सात्विक आहारात घेता येईल. आता जे अन्न प्रकार सांगितले त्यात सगळ्यांना परवडेल असं सांगायचं आहे. वास्तविक पाहता दूध, तूप हे सात्विक आहारातच आहे, पण सगळ्याला शक्य होत नाही. म्हणून मग कसं पाहायचं की आपण खाल्लेलं अन्न जर आपल्याला जड वाटून ते अन्नच आपल्याला त्रास देत असेल तर हे वर्ज्य करायचं. आणि जे अन्न खाल्लं असता 2-3 तासात आपल्याला हलकं वाटतं आहे, उल्हास वाटतो आहे, हे अन्न आपल्याला सात्विक आहार असं समजून ते योग्य आहे असं समजून त्याचा आपण उपयोग करायचा. साधी भाजी भाकरी जरी असली तरी शरीराला चांगले पचन करून निरोगीपणा देणारी असावी. शरीराचा निरोगीपणा हे दमनाचे मुख्य तत्व आहे. निरोगीपणाने आहारात उल्हास राहतो, कामाला उमेद येते, इंद्रियाचा अडथळा होत नाही असा दमाचा मुख्य हेतू आहे. आत्तापर्यंत दम सांगत होते. दम म्हणजे काय तर इंद्रिय निग्रह, इंद्रियांचं संयमन म्हणजे दम म्हणायचं. आता याच्यामध्ये सात्विक आहार जर आपण घेत गेलो तर आपल्या ठिकाणी तेच अन्न पचन व्यवस्थित होऊन निरोगीपणा निर्माण होईल. आणि निरोगीपणा जर असेल तर आपलं काम करण्यातही आपल्याला उल्हास निर्माण होईल आणि इंद्रियांचाही
अडथळा येणार नाही साधनेमध्ये, हे मुख्य तमाचं तत्त्व सांगितलं. आणि अंगबळ यावे, आणि अंगाबळ यावे, ना तरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करिता विखी, यया लिहिले न लेखी, आहार मिती संतोखी, मापे सुई. अशनाचे निपावके, हारपता प्राणू पोखे, इतुकियाची भागू मोटके अशन करी. आणि परपुरुषे कामिनी, वधू कुळवधू अंग न घाली, निद्रालस्य न मोकली आसन तैसे. दंडवताचे निप्रसंगे, भुईहन अंग लागे, वाचून येर नेघे राभस्य तेथ. देह निर्वाहा पुरते, राहटवी हात पायाते, किंबहुना आपैसे सभाय केले. आणि मनाचा उंबरा, वृत्तीसी देखो नेदी वारा, तेथे के वाग व्यापारा अवकाशो असे. ऐसेनी देह वाचा मानस, हे जिनोनी बाह्य प्रदेश, आकळले आकाश ध्यानाचे तेने. या ज्ञानेश्वरीतील ओव्या आहाराच्या दृष्टीनं आणि साधनेच्या दृष्टीने योग्य अशा दिल्या, की ज्याच्यामुळं आपल्या ठिकाणी काय आहे, अंगात बळही असावं, भूकही थांबावी, आणि जिभेची जी इच्छा असती ते तिचं मनोरथ आहे पूर्ण व्हावं. आता त्याच्याकरता काय आहे की जेणेकरून आपल्या ठिकाणी संतोष राहील असंच आहे. अशनाचेनी पावके, अशन म्हणजे भूक, भुकेची जी काही ओढ आहे आपल्यात, आतनं जो काही भूक्षुधा अग्नी जागा झालेला असतो आणि त्याच्यामुळं प्राण विकल होतात. मग त्याच्याकरता त्यात अन्न खाल्लं तर प्राणाला विकल्पना होत नाही, इतकंच त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग आपण जे काही अन्न खाल्लं तर आती झालं तर काय होईल, लगेच झोपावं वाटेल, आळस येईल, किंवा तुम्ही बसल्या बसल्यासुद्धा पेंग येईल. आता त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की जसं जमिनीवर जर काही काठी पडली तर ती तशी थोड्या वेळ पडते, पुन्हा काही कारणाने आपल्याला उचलून घेता येते. तसं तेवढ्यापुरतं तुम्ही अंग टाका, बाकी सारखं पडून राहू नका. आणि हातपाय सारखे जे चालतात त्यांनी काय होईल तर विश्रांतीची गरज लागेल, म्हणून तेही मापात असावं. अशा तऱ्हेनं आपल्या मनाला, वृत्तीला, वाचेला प्रमाणात ठेवा, संयमित ठेवा, की जेणेकरून आपल्या काय आहे साधनेत अडथळा येऊ नये. साधनेसाठी लागणारा जो बाह्य प्रदेश आहे म्हणजे आतली जी पोकळी, त्याला काय आहे की ते जे चिदाकाश आहे किंवा ते मधलं आकाश आहे ते गरजेचं असतं. तसं जर पोकळी राहिली तरच ध्यान चांगलं होतं. वृत्तीचे एकाग्रतेने ध्यान साधण्याकरिता किती सावधपणाने जागृती घालवावी लागते हे वरील ओव्यावरून ध्यानी येईल. वरील ओव्याच्या अर्थाकडे पाहिले असता आपण किती हेळसांड करून दिवसाचे सर्व व्यापार चालवितो हे लक्षात येईल. आणि एकाग्रतेला विक्षेप येतो अशी तक्रार करू लागलो तर विक्षेपाकडे काय चूक आहे, विक्षेप न येईल तरच नवल. एकंदरीत आत्ता सांगितलेल्या ओव्याच्या जसं सांगितले त्याच्या विरुद्ध जर आपण वागत असेल, आपल्याला वाटेल तसं खायचं, वाटेल तेव्हा झोपायचं, वाटेल ते केलं तर विक्षेप येतो म्हणून तक्रार करून कसं चालेल. कारण ते सगळं भूमिका विक्षेप निर्माण होण्याचीच झाली. म्हणून जसं नियमात सांगितलं आहे तसंच जर आपलं खाणं आणि वागणं असेल तर विक्षेप उठणार नाहीत. बाह्य प्रदेश अशा प्रकाराने जिंकणे हे तर पुढील अभ्यासाचे गमक आहे. कर्ममार्गाचा आढावा या ओव्यातून सापडणार आहे. आम्ही कर्ममार्गाचे अवडंबर दाखवितो, पण खरोखर कर्माचरण ज्या हेतूने प्रेरित केलेले आहे तो हेतू सोडून
नुसते कर्ममार्ग स्नान संध्यादी एवढेच समजतो, पण खरा कर्ममार्ग अन्न, इंद्रिये, व्यापार, निद्रा याद्वारे शरीराच्या निरोगीपणाने उल्हास निर्माण केल्यानंतर मग एकाग्रतेचे आत्मस्मरणाचा व्यापाराकडे वळवावयाचा आहे. आता एकंदरीत काय झालं की आपल्याला कर्माबद्दल सांगितलं, पण आपण कर्मठ बनतो. म्हणजे जे काही असल वाचन, संध्या, स्नान हे काय ज्या गोष्टीत ह्या सगळ्या गोष्टीचा अवडंबर करतो. वास्तविक हे सगळं का दिलं आहे, तर तुमच्या आमच्या ठिकाणी जसं अष्टांग योगामध्ये यम आणि नियम सांगितलेत, तशा ह्या सगळ्या गोष्टी कर्ममार्गात आहेत. यम नियमच पाळावेत म्हणून, आणि ते जर आपण यथास्थित पाळले तर आपली एकाग्रता होईल, आणि एकाग्रता जर होत गेली तरच ध्यान अभ्यास होईल. मग एकाग्रतेनं आपलं आत्मस्मरण व्हावं आणि मग सगळं व्यवस्थित कार्य पार पाडावं, हेच आहे त्याच्यामध्ये. यातून जन्मजन्मांतरीचे परमार्थ विघातक असे विक्षेपाचे मूळ, त्यावर उपाय करून ते नष्ट करणे याकडे वळावे लागेल व त्याच्या यशाची आशा करावी लागेल. तोपर्यंत आपणाला खरा परमार्थाचा मार्ग आक्रमता येणार नाही. आता मागं आपल्याला पाहिलं होतं की अंतरंग साधनातल्या विक्षेपाची जागा आणि त्याकरता उपाय. तर आता उपाय सांगायला सुरुवात केली होती. हे दम सांगत असताना उपायच सांगितला की जेणेकरून इंद्रिय नियमन कसं करावं, तर त्याला पहिलं भागाला आहार, दुसरा भागाला विहार, म्हणजे तुम्ही कुठं कसं बघता किंवा तुमच्या शरीराच्या हालचाली कोणत्या प्रकारातून ठेवल्यात ते सगळं त्याच्यामध्ये जर आलं तर दोन्ही गोष्टी आपल्याला काय करतील, तर उपाय म्हणून उपयोगी येतील. मग दमही व्यवस्थित होईल आणि विक्षेपही आपल्या पुढचा कमी होईल. वरील ओव्या अर्थाला अवघड आहेत असे नाही, पण त्या अर्थाप्रमाणे वर्तन करणे खरे अवघड आहे. निश्चयाच्या बळाने आचरण टिकवले पाहिजे. हा परमार्थाचा पाया चांगला भरकम भरला गेला पाहिजे, तरच पुढची इमारत टिकाऊ होईल. आता त्यांनी दाखवलं की वरची ओवी आणि हे जे आचरणाचे प्रकार आहेत ते वाचायला आणि ठरवायला, म्हणजे आपण असं आता करायचंच असं अवघड नाही म्हणले. ठीक आहे, काल जसं आपण पाहिलं की वाचावदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. तर इंद्रिये अशीच, आपल्याला बोलता येतं पण करताना किती जड जातं, तोच प्रकार या ठिकाणी दाखवला. हे करायला टिकवायला, पण टिकवण्याकरता म्हणजे निश्चयाचे बळाने आचरण टिकवले पाहिजे. आपल्याला करताना अडथळा येईल, पण ते निश्चय जर आपला पक्का असला तर त्यावर आपण काय आहे की आपलं आचरण टिकवून ठेवतो. आणि तोच खरा परमार्थाचा पाया आहे की ज्याच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी नियमात आल्या, आहार आणि बाहेरचं त्याचं बाह्य भाग, तर ही पुढची इमारत टिकाऊ होईल. मग परमार्थाची इमारत त्यामुळं त्याच्या ठिकाणी होईल. संतांनी सांगितल्याप्रमाणे करीत गेल्यास मोक्षप्राप्ती अवघड नाही, भक्तिमार्ग अवघड नाही, पण या गोष्टी आपण तितक्या महत्त्वाने पाहत नाही, त्याविषयी सावधगिरी बाळगत नाही आणि परमार्थ साधन फोल ठरवू लागतो. साधनावर अंधश्रद्धा बसवून इतर साधने हाताळू लागतो. इतर कोणतीही साधने असोत, ती काहीतरी अनुपाने व औषधे सांगणार ना. काहीतरी न करता, कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी न करता मोक्षपदरात पडेल असे कोण सांगतो, व तसे कोणाच्या पदरात फळ पडले आहे. आता वर झालेल्या सगळ्या गोष्टीमध्ये परमार्थ आपल्याला सोपा कसा होईल हे सांगितलंच, पण कुठंही जरी झालं तरी साधन करायचं झालं, जसं मागच्या भागात आपल्याला झालं आहे की औषध घ्यायचं झालं तर त्याला अनुपान असतं, तसं
तुम्ही आणखीन कोणत्याही गोष्टीकडून म्हणजे दुसऱ्या कोणत्या साधनाला जरी हाताळत असला तर त्यातसुद्धा तुम्हाला अनुपान असतंच. म्हणजे त्यातसुद्धा जे काय आहे ते महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्याच लागतात. त्या पाळल्या तरच फळ पदरात पडतं. आम्हाला काय आहे की जसं डॉक्टर पुढं जरी त्यांनी आता अलीकडं ह्या डॉक्टर काय आहेत पथ्य सांगतच नाहीत. आयुर्वेदिक डॉक्टर पथ्य सांगायचे. मग पथ्य सांगितलं तर आम्ही कसंही खाऊ पिऊ पण आम्हाला फक्त औषध द्या म्हणलं तर तसं ते औषध नुसतं काम करणार नाही. तुम्हाला ते पथ्य पाळावंच लागतं. तसं इथं आहे. उपायाबरोबर जे पथ्य सांगितलेत ती पाळलीच पाहिजेत. जयाचे आहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमारा. आता एकंदरीत जो इथंच वागायला व्यवस्थित नाही तर त्याला पुढच्या गोष्टी कशा प्राप्त होतील. पुढच्या गोष्टी प्राप्त होण्याकरता त्याला काय आहे की त्याचं जे वागणूक आहे ती त्यांनी त्याच्या सांगितलेल्या शास्त्र नियमाप्रमाणे झाली पाहिजे. अशी जर झाली नाही तर पुढचं कसं त्याला प्राप्त होईल. यावरून आहिकाचे धड असणे म्हणजेच योग्य इंद्रिय दमन होणे हे पुढील विक्षेप निवृत्तीला उपयोगी असणारी गोष्ट आहे. म्हणून दमन हा सगळ्यात महत्त्वाचा. इंद्रिय ताब्यात आलीच पाहिजेत. इंद्रियांचं संयमन झालंच पाहिजे. आणि ज्याची इंद्रिये त्याच्या ठिकाणी त्याच्या ताब्यात आहेत त्याला मात्र या विक्षेप निवृत्ती करायला काही अवघड जाणार नाही. यातून बाह्य विक्षेप निवृत्ती सांगण्याचा सारांश आलेला आहे. यासाठी संतांनी एकांतवास प्रयोजित केलेला आहे. आता त्याच्याकरता इंद्रियांना कुठलीही गोष्ट बघितली की ज्या इंद्रियाचा जो विषय तो त्याच्याजवळ कुठंतरी आला म्हणजे एकतर समोर पाहून तरी आपल्या ठिकाणी वासना उठतात. म्हणजे पाहून ऐकून वासाला येऊन असं आणि नाही तर स्मरणातून तरी. मग आता त्याच्यातलं पुढचं जे बाह्य प्रदेशातलं आहे ते संपवण्याकरता संत महात्म्याने काय केलं एकांतवास हा त्याच्यातला महत्त्वाचा ठेवला. गजबजा सांडलिया वसवी वनस्थळिया अंगाची या मांदिया एकलिया. आता तो जो साधक आहे तो एकांतात जाण्यात गजबजा म्हणजे काय जिथं गोंगाट आहे सारखी वर्दळ आहे तिथं तो थांबत नाही. मग कुठं जातो वनस्थळिया म्हणजे वनात गेल्यानंतर शांत असल स्थिर असल कुठं कोणाचा काय आवाज येणार नाहीत अशा ठिकाणी तो जातो. आणि मग तिथं जाऊन काय आहे आपली सगळी साधना तो करत असतो. उदरभरणाची चिंता सोडून केवळ एकच ध्येयप्राप्तीसाठी वननिवास सांगितला गेला. पण येथपर्यंत आपली प्रगती होणे महाकठीण आहे. मुलालेकरांचा भार आपण आपल्या शिरावर घेतलेला. त्याकरता धंदा व्यापार नोकरी व्यवहार चालवण्याची जबाबदारी अंगावर घेतली. मग वननिवास आज्ञेला मान देण्यास कोण तयार होईल. या दुर्घटनेकडे पाहून पुष्कळांनी परमार्थ प्राप्तीची इच्छा असूनही ती सोडून देण्याची ठरवली. आता वर पाहिलं की हे सगळं आपल्याला तयार व्हावं साधना कुठल्याही प्रकारचं प्रतिबंध न येता व्हावे त्याकरता काय वननिवास कुठंतरी वनामध्ये जाऊन तिथं वानप्रस्थासारखं राहावं हे ठीक आहे. पण आपण सगळं आपलं कुटुंबाची जबाबदारी हे सगळं सांभाळत असल्यामुळं या सगळ्याला सोडून तिकडं जाऊन कसं राहायचं. आता त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की ही इतकी अवघड गोष्ट आहे तुम्ही सांगता ते ही असली आट ऐकून काही म्हणले की आम्हाला नकोच तुमचा परमार्थच नको. एवढ्या अवघड कोण सांभाळायला लागले. त्यातलं इतकं अवघड वागण्यापेक्षा ते न केलेलं बरं. पण निदान एकाग्रते पुरता तरी एकांत असावा एवढे तरी मान्य करून चालल्यास प्राप्तीची आशा धरण्यास काय हरकत आहे. तेवढ्यापुरता वननिवास न साधला तरी एकांत खोली एकांत स्थळ
निदान आपले देवघर असे काहीतरी जन वावरणारी वर्दळीची जागा सोडून एकांततेचा भंग न होईल अशी आपण तजवीज करणे जरूर आहे. आता पुन्हा पर्याय दिले, तुम्हाला नाही जमत तर असू द्या, पण आणि इतकं सगळं असं नाही, तुम्ही अभ्यासापुरतं तरी एकांत स्वीकारा. मग त्याच्याकरता तुम्हाला एकांताची जागा, एकांत स्थळ, एखादी खोली किंवा देवघर असं एखादं नियोजित करा की तुमचं साधन करताना तुम्हाला तिथं कशाची अडचण होणार नाही किंवा साधनात कशाचा प्रतिबंध होणार नाही. हे सगळं आता जर केलं आणि एवढी तजवीज जर आपल्याकडून होत असेल तर आपलं साधन त्या ठिकाणी व्यवस्थित होण्यास काहीच हरकत नाही. म्हणजे साधनाला स्थळाची, एकांत स्थळाची किती गरज आहे. कशाकरता झालं हे, तर इंद्रियाकरताच आहे. इंद्रिय जर काही सगळीकडं फिरत राहिली तर त्यांच्या ठिकाणी हे सगळे जे काय आहे पाहण्याचे, ऐकण्याचे, वासाचे, जिभेचे हे संस्कार उठतील आणि ते संस्कार आपल्याला एकांतात त्रास देतील. म्हणून एकांतात गेल्यावर या सगळ्या गोष्टी काय करतो आपण, समोर येणारच नाहीत ना. डोळे झाकून घेतलेले आहेत, कान आपण एकांतात बसलो आहे कुठल्या तरी खोलीत, कानावर बाकीचे आवाज नाही, सगळे खोली बंद केल्यामुळं नाकाला कशाचा वास नाही आणि जिभेला कुठलं अन्न नाही. म्हणजे हे सगळं आपण जर करत राहिलो तर इंद्रियांना विषयाचा संबंध येणार नाही. आता जे आठवणीतून येतील, स्मरणातून येतील तोच काही भाग आहे. एरवी इंद्रिये विषयापासून आपण बाजूला केलेले आहेत. आता हे सगळं विचार करत असताना आत आणखीन जे काही एकांतामध्ये, एकाग्रतेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा उपाय करावा की जे करून आपल्याला अंतरंग साधन व्यवस्थित होईल, ते चाललेला विषय आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त.